नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? छान ना? मस्त राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. तर चला, आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करूया. नवीन व्हिडिओ सुरुवात करत आहोत. पण अशा विषयावर बोलणार आहोत की ज्या अनेक जणी अनुभवतात, फार कमी जणी या विषयावरती बोलतात. तो म्हणजे 50 नंतर येणारा एकटेपणा. तर आज आपण या विषयावरती बोलणार आहोत. व्हिडिओ खूप छान होणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, छान कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एकटेपणा वाटणे ही अगदी नैसर्गिक भावना आहे. मुलं मोठी होतात, त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात, जबाबदाऱ्या कमी होतात आणि अचानक घर शांत वाटू लागतं. यात काहीच चुकीचं नाही. स्वतःसाठी वेळ द्या मैत्रिणींनो. वाचन, बागकाम, शिवणकाम, चित्रकला, स्वयंपाक किंवा नवीन कौशल्य, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी पुन्हा सुरू करा. फिरायला जा, सोलो ट्रिप काढा किंवा टुरिस्ट पण आहेत, टुरिस्टसोबत फिरायला निघा बाहेर. आपला जो छंद आहे तो जोपासा. जे आपलं जगायचं राहून गेलं असेल ते जगून घ्या, त्याच्यात मन रमवा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. खूप छान आयुष्य आहे मैत्रिणींना. आनंद शोधता आला पाहिजे. आनंद शोधा आणि स्वतःला वेळ द्या. हेच वय आहे आपण स्वतःला जपण्याचं, स्वतःसाठी जगण्याचं. शरीराची काळजी घ्या. दररोज थोडे चाला, हलका व्यायाम करा किंवा योग केल्याने शरीरासोबत मनही ताजंतवानं राहतं. आपल्या मैत्रिणी किंवा आपले जवळचे नातेवाईक यांच्याशी संबंध ठेवा. त्यांच्याशी आठवड्यातून एकदा तरी फोनवर बोला, भेटा किंवा चहा एकत्र प्या. आपल्या जुन्या मैत्रिणी शोधा, त्यांच्याशी बोला. नातेवाईकांपेक्षा मैत्रिणींसोबत आपण जास्त मोकळेपणाने बोलू शकतो. काही गोष्टी आपण नातेवाईकांना किंवा घरात नाही बोलू शकत, त्या मैत्रिणींशी आपण शेअर करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करायला शिका. आपण इतरांसाठी आयुष्यभर जगत आलोत. आता स्वतःसाठी थोडा वेळ द्या. स्वतःच्या गरजा लक्षात घ्या. स्वतःसाठी जगा. स्वतःचा सन्मान करायला शिका. मैत्रिणींनो, समाजात मिसळायला शिका. एखादं भजन मंडळ असेल, महिला मंडळ असेल किंवा एखादं वाचन मंडळ असेल, अशा ग्रुपमध्ये सामील व्हा. नवीन ओळखी वाढवा, मैत्रिणी वाढवा. तेवढाच जगण्याला नवीन उत्साह मिळतो गं. आणि अगदी गरज वाटलीच तर मदत मागायला अजिबात संकोच करू नका. जर एकटेपणा खूप वाटत असेल, उदास वाटत असेल किंवा आपण रोजच्या जीवनावरती परिणाम होत असेल तर आपल्या जवळच्या मैत्रिणीशी बोला किंवा आपल्या डॉक्टरांशी बोला. कारण आत्ता आपलं मेनोपॉज चालू असल्यामुळे आपला मूडही तसा वरखाली होऊ शकतो. हार्मोन्स चेंज होत असतात. मैत्रिणींनो, 50 म्हणजे आयुष्य संपण्याची नाही तर स्वतःला नव्याने शोधण्याची सुरुवात आहे गं. स्वतःवर प्रेम करा, हसा, नवीन स्वप्न पहा आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा. चला तर आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, असं छान निसर्गात फिरा, निसर्गाचा आनंद घ्या, मटकी भेळेचा आनंद घ्या, मस्त खा, हसत राहा.
आणि छान जीवन जगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.